कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेची 24वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही.टी. पाटील स्मृती भवनात पार पडली. संघटनेचे अध्यक्ष के.डी. पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेच्या सुरुवातीला जनरल सेक्रेटरी विश्वास पाटील यांनी अहवाल वाचन केलं. सभेच्या विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. संस्था सभासदांच्या वैद्यकीय उपचारांसाठी राबवलेल्या योजनेबद्दल सभासदांनी संचालक मंडळाचं कौतुक केलं. सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना अध्यक्ष पाटील यांनी समर्पक अशी उत्तरं दिली. 2022 मध्ये सभासदांना आरोग्य सुविधेसाठी रक्कम देण्यात येत होती. त्याचप्रमाणे 2024 मध्ये सुद्धा ही रक्कम दिली जावी अशी मागणी सभासदांनी केली होती. त्याला या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमतानं मंजुरी दिली गेली. पुढील वर्षी संस्था रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत असून अध्यक्ष पाटील यांनी सभासदांना 500 रुपयेपर्यंतची भेटवस्तू दिली जाणार असल्याची घोषणाही अध्यक्ष पाटील यांनी केली. ESIC या योजनेत कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असून दूध संस्था कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाचे लाभ मिळावेत यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू असल्याचं अध्यक्ष पाटील यांनी सांगितलं. गोकुळकडून दूध संस्थांना मिळणाऱ्या व्यवस्थापन खर्चात प्रतिलिटर 60 पैशांवरून 1 रुपयांपर्यंत वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. या वार्षिक सभेला उपाध्यक्ष शामराव पाटील, खजानी सुरेश पाटील यांच्यासह सर्व संचालक आणि सभासद उपस्थित होते.